नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरे यांची भेट. विशाल परब यांनी घेतले मारुती रायाचे दर्शन. अत्याधुनिक पिंजऱ्याचे वन विभागाकडे हस्तांतरण. पाटील कुटुंबाचा दुहेरी सन्मान सोहळा. निसर्गरम्य आंबेवाडीत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी. कोकणातील खेड तालुक्याच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील संघर्षाला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. येत्या 6 एप्रिलला कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीच्या वतीने लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिल्यानंतर आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर झालं. त्यामुळे येत्या 6 तारखेच्या आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त होणार असल्याचं बोललं जात आहे. आज सर्वच MIDC लोटे या परिसरात असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरोधात चाललेल्या आंदोलनातील सर्वच आपले कोकणवासीय बांधव या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. सन्माननीय राजसाहेब यांनी त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, त्यांना पाठिंबा देखील दर्शवलेला आहे. या आंदोलनात स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सहभाग घेणार आहे. पण कोकणावर जे पिपासच्या माध्यमातून जे संकट आता येऊन ठेपलेलं आहे त्या संदर्भात परिपूर्ण माहिती घेऊन आदरणीय राजसाहेब भविष्यातली या लोकांना जे काही सहकार्य करायचे ते नक्की करतील. आणि उद्याच्या होणाऱ्या 6 एप्रिल 2026च्या आंदोलनात मी समस्त कोकणवासियांना देखील आवाहन करतो की हा समस्त कोकणाचा विषय आहे. हा फक्त MIDC खेड लोटे या परिसराचा विषय नाही आहे, तर हा आपल्या कोकणाचा, या निसर्गाने आपल्यावरती असंख्य असं मोठं प्रेम केलेलं आहे त्या कोकणाचा विषय आहे. आपण सर्वांनी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या झोपलेल्या प्रशासनाला जागं करूया. कारण या प्रशासनाला कळत नाही आहे, तिथल्या आमदारांना, तिथल्या खासदारांना याची जाण नाही आहे की ही जी कंपनी आहे तिथे काही अत्यंत धोकादायक अशी पिपास सारखी केमिकल बनत असतात आणि त्यामुळे एकंदरीतच तिथल्या लोकांना प्रदूषण प्रचंड होत आहे आणि पुढील काळामध्ये लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मच्छीमारी करणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास आहे आणि अनेक पातळीवरती दाद मागण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा प्रशासनाकडून, शासनाकडून कुठल्याही प्रकारचं त्यांना सहकार्य मिळत नाही आहे. गेले जवळजवळ 70 दिवसाहून अधिक या परिसरातल्या अनेक गावातले लोक या गोष्टीच्या विरोधामध्ये आंदोलनाला धरणं धरून बसलेले आहेत. पण कुठल्याही प्रकारे त्या कंपनीच्या वरती कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे. तर कुठेतरी प्रशासन, शासन आणि तिकडचे अधिकारी असतील आणि कंपनी यांच्यामध्ये साठलोटा असल्याचं स्पष्ट दिसतं आहे आणि त्यामुळे तिकडच्या लोकांना जो आज त्रास होतो आणि उद्या तो अधिकाधिक वाढत जाणार आहे. लोकांना आरोग्याच्या समस्या होणार आहेत, मच्छीमारीच्या समस्या होणार आहेत. त्यासाठी जे आंदोलनाला लोक बसलेले आहेत त्यांना नक्कीच आमचा पाठिंबा आहे. वेंगुर्ला येथे मारुती जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी विशाल परब यांनी मारुतीचे दर्शन घेतले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे विशाल परब यांना तळ कोकणातून भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी आपणास संधी दिल्यास आपण इच्छुक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीला संपूर्ण तळ कोकणामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात आणि हनुमान देवाचा म्हणजे रामनवमीनंतर जो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होतो त्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणावरनं कार्यक्रम ठरलेले असतात. त्या निमित्ताने वेंगुर्लातील आपल्या सर्व कार्यक्रमाला या निमित्ताने आमच्या आज भेटीगाठी, मंदिरांमध्ये दर्शन घेणं हे कार्य चालू आहे. यासाठी दावेदार आहात का? भारतीय जनता पार्टी आणि वरिष्ठ जो निर्णय देतील तो आपल्यासाठी मान्य असतात. पण तुम्ही इच्छुक आहात का विधान परिषदेत? कसं आहे, या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा ही अनेक वर्ष मी कार्य करत असल्यामुळे वरिष्ठांचा जो निर्णय असतो तो आमच्यासाठी अंतिम असतो. या संदर्भात तुमचे आणि प्रदेशाध्यक्ष यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे वर्णी लागण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? आता आपण त्यांनाच विचारलेलं बरं असेल, कारण प्रदेशाध्यक्ष म्हणजे आमच्या पक्षाचे सर्व आहेत. ते जे सांगतील, ते निर्णय देतील, ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझा मान्य आहे.
खालापूर तालुक्यातील वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागानं महत्त्वपूर्ण पावलं उचलल्यात. तालुक्यात वाढता वन्यजीवांचा वावर, अपघाताची शक्यता आणि जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा लक्षात घेता वन विभागाने हेल्प फाउंडेशन आणि अहिल फाउन्सिंग अँड गॅबियन कंपनीच्या सहकार्याने एक अत्याधुनिक पिंजरा तयार करून घेतला. हा सापळा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य तसेच अहिल फेन्सिंग अँड गॅबियनचे प्रमुख अशफाक लोगडे आणि त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती होती. कुठलंही प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा फॉरेस्ट प्रशासन असेल, या प्रशासनाला आपण मदत केली पाहिजे. या अनुषंगानं वन्य प्राण्यांचा जो वावर झालेला आहे, वावर होत आहे आपल्या परिसरामध्ये, त्यामुळे संघर्ष निर्माण होत आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी आपण अहिल फेन्सिंग अँड गॅबियन्स या कंपनीला एक रिक्वेस्ट केली. अशफाकभाई लोगडे यांनी एक चांगला पिंजरा डिझाईन केला आणि तो पिंजरा वन खात्याला आज आपण सुपूर्द केलेला आहे. या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत की वन्य प्राण्यांचा आणि मानवाचा संघर्ष होता कामा नये आणि त्यांना एक चांगला निवास भेटावा. या अनुषंगाने हा एक प्रयत्न आहे. सध्या तालुक्यामध्ये वन्यप्राणी संघर्ष अतिशय शिकेल पोचलेला आहे. त्यामध्ये लेपर्डची व्यवस्था असेल, वारंवार असेल किंवा माकडाचा हाईव असेल, त्या बाबतीत आपल्याकडे पिंजऱ्यांची कमतरता आहे आणि त्या पिंजरा निवडल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने हेल्प फाउंडेशन यांनी मागे प्रस्ताव दिला होता की त्यांना अहिल फाउंडेशन, अहिल इंजिन यांच्याकडनं एक पिंजरा मिळतं म्हणून. आम्ही तो पिंजरा आमच्या त्याची तयार केलेला आहे. अतिशय चांगला पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्याचा वापर आम्हाला उन्नतीसाठी नक्कीच होईल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल. एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून हेल्प फाउंडेशन आणि वन विभाग आणि आपल्याकडे ते सगळं साधन सामुग्री असल्यामुळे आपण ती जबाबदारी घेतली आणि आपण तो पिंजरा बनवण्याची तयारी दाखवून तो पिंजरा बनवून त्यांना दिलेला आहे आणि एक वेगळं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरून आपण त्याला यशस्वी होईल अशी आशा बाळगली. भारतमातेच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांचा गौरव करण्याचा अभिमानास्पद क्षण रायगड जिल्ह्यातील शिहू, मुढाणी, ज्योतिर्पाडा विभागानं अनुभवला. मुंढाणी फाटा येथे अत्यंत दिमाखात पार पडलेल्या सुभेदार मंगेश नामदेव पाटील यांच्या सेवानिवृत्ती व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कोमल मंगेश पाटील यांच्या शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळ्याने देशभक्ती, गौरव, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग यांचा भावनिक संगम घडवून आणला. सुभेदार मंगेश पाटील यांनी दीर्घकाळ सैन्यसेवेत अनेक आव्हानांना सामोरे जात देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणामुळे केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगतो. त्यांच्या सेवेमुळे अनेक तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2009ला भरती झालो आणि तेव्हा मी नॉर्मल भरतीसाठी मद्रास इंजिनियरमध्ये गेलो होतो. मला एवढं भरतीच्या रँकबद्दल काहीही माहीत नव्हतं. जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुमचं ओव्हरेज होते, तुम्हाला ट्रेडमनमध्ये घेणार म्हणून. तर ट्रेडमन हे काय असते हे मला माहीतच नव्हतं. ट्रेडमन म्हणजे कसं, झाडूवाला, वॉशरमॅन हे ट्रेडमन असतात. तर मग त्याने मला त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्सच्या ह्याच्यात घेत होते. पण मला तिथे एक प्रकाश साहेब आमचे भेटले. ते केरळचे होते पण ते बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे होते. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, तुझं हा स्थान नाही आहे, तू डायरेक्ट हवालदारसाठी पुण्यामध्ये बीजी सेंटरमध्ये जा. मग मी ते बीजी सेंटरमध्ये गेलो आणि तिथे जे जॉय चॅटर्जी साहेब होते, उडीसाचे होते, तर ते स्वतः असे जाडजूड होते, त्यांची तब्येत एकदम सुटलेली होती. तर त्यांना फिटनेसवाली माणसं जास्त आवडायची. तर माझे डॉक्युमेंट पण चेक नाही केले. मी सरळ आपल्या स्विमिंगच्या ड्रेसवरती उभा राहिलो. तर त्यांनी माझं फिटनेस बघितलं आणि त्याच्यावरच त्यांनी सरळ सांगितलं की ह्याच्यासाठी मी डायरेक्ट हवालदार या पोझिशनवरती मी त्याची सही करायला तयार आहे. आणि बाकीचे सर्वांनी मग शांतपणाने उभे राहिले. तर मला ते डायरेक्ट हवालदार त्याच्यामुळे मिळालं होतं. आणि दुसरं, रँक हे सर्व काही नाही. तुमचं भाग्य कुठे उघडेल हे सांगू शकत नाही. आणि हे जे झाले ओपी सिंदूर, या ओपी सिंदूरच्या टायमाचं मी सांगतोय. मी त्या युनिटमध्ये होतो जिथे ओपी सिंदूरचं हे होतं चालू. त्यावेळेला आमची पार्टी चालू होती. जसं आता मी आऊट झालोय, माझ्या आधी 2 जेसीयू आऊट होत होते. तर आम्ही एक जेसीयू मेसला पार्टी ठेवली होती. आणि अचानक हे जसं ड्रोनचे युद्ध सुरू झाले त्याच्यावरती आर्टिलरीने सर्व हे जे ड्रोन उडवले हे माझ्या समोरची गोष्ट आहे.
पण मी हे माझ्या पत्नीलाही ना मी घरच्यांना कोणाला सांगितलं. त्यावेळेला माझं मलाच माहिती होतं आणि आम्ही पूर्ण चेंबर ओपन करून ठेवलेले आणि चेंबरच्या आतमध्ये राहून आम्ही त्यावेळेला तो वेळ आलेलाच होता आणि माझ्या म्हणजे चला मला ते पण अनुभव भेटलं. याच्यासाठी मी इंडियन आर्मीचं खरंच भाग्य मानतोय. निसर्गरम्य आंबेवाडी आदिवासीवाडीत हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारतीय संस्कृती आणि धर्मात भगवान हनुमानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना सामर्थ्य, भक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते. हनुमान एक केवळ देवता नसून सामर्थ्य, भक्ती आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहे. त्यांची भक्ती, शक्ती आणि नम्रता आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे हनुमानाला कलियुगाचा देव म्हणूनही ओळखलं जातं, असं प्रतिपादन उद्योगपती नितीन देशमुख यांनी केले. आंबेवाडी ही थंड हवेचे ठिकाण माथेरानच्या पायथ्याशी असून अतिशय दुर्गम भागात असून देखील आदिवासी बांधवांनी अतिशय उत्साहाने विविध धार्मिक उपक्रम राबवत हनुमान जयंती साजरी केली. रात्री महाप्रसाद झाल्यावर पालखी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.